ही घटना आहे पुण्यातली. पुण्याच्या एका शांत परिसरात, एका साधारण घरात एक विचित्र आणि खतरनाक प्रकार होणार होता. नव्याने सुरू झालेल्या संसारात असं काहीतरी गडबड चालू होती, जे कोणीच कधी कल्पनाही करू शकले नाही. स्वाती आणि तिचा नवरा आदित्य हे पुणे येथे खडकी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका रेसिडेन्सीमध्ये राहत होते. त्या ठिकाणी राहत असताना आदित्य हा एका कंपनीत काम करत होता, तर स्वाती ही गृहिणी म्हणून काम करत होती. कॉलनीचा परिसर असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त होते. त्यामुळे आपल्या बाजूला नेमकं काय चालू आहे हे पाहण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नसतो. आदित्य हा कंपनीत कामगार म्हणून काम करत होता आणि गेल्या काही वर्षांपूर्वी त्याचं स्वातीबरोबर लग्न झालं होतं. आदित्याला लग्न करण्याची इच्छा नव्हती, तरी देखील त्याने स्वातीबरोबर लग्न केलं. लग्न झालं, सर्व काही आनंदात होईल असं स्वातीला वाटत होतं. पण तिच्या नशिबाला काहीतरी वेगळंच येऊन ठपलं होतं. आदित्यबरोबर लग्न झाल्यानंतर स्वाती गावाकडे सुरुवातीचे काही दिवस राहिली. नवीन लग्न झाल्यानंतर कोणत्याही बायकोला नवरा जवळ असावा असं वाटत असतं. मात्र स्वातीचा नवरा आदित्य हा तिच्यापासून अंतर ठेवून राहत होता. सुहागरात्रीच्या दिवशी देखील स्वाती आणि आदित्य हे एका रूममध्ये असताना देखील त्यांनी कोणत्याही प्रकारची जवळीक साधलेली नव्हती. त्यावेळी स्वातीला वेगळं वाटायला सुरुवात झाली आणि नवऱ्याच्या जवळ स्वाती जायचे, पण आदित्य हा मागे सरकायचा. रात्रीचा दिवस निघून गेला तरी दुसऱ्या दिवशी जेव्हा स्वाती आदित्याकडे पाहत होती, त्यावेळी आदित्य हा नजर चोरत होता. त्यामुळे स्वातीला आदित्यावर संशय येऊ लागला. पण तरी देखील स्वातीने समजूतदारपणा घेत सर्व काही सांभाळून घेतलं. त्यानंतर 4 दिवसातच स्वाती माहेरी गेली आणि आदित्य पुण्यात पोहोचला. पुणे येथे गेल्यानंतर स्वातीने आदित्यला फोन करायला सुरुवात केली. मात्र आदित्य हा स्वातीला टाळू लागला. नवीन लग्न झालं आणि आदित्य असं का करतो याची भीती स्वातीच्या मनात बसली. 8 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर स्वातीने पुण्यात राहण्यासाठी आदित्यकडे आग्रह सुरू केला. त्यावेळी आदित्यने, "तू गावाकडेच राहा. मी सांगितल्यानंतर तू पुण्याला ये," असं सांगितलं. एवढं सारं होऊन सुद्धा स्वातीने गावाकडे राहणे पसंत केले. राहून राहून स्वातीला प्रश्न पडत होता की आदित्य असं का वागतो. पण कामाचे टेन्शन अथवा इतर काही प्रॉब्लेम असतील असा मनातील मनात स्वाती विचार करत होती. माझी बायको आहे, त्यामुळे आदित्यने मनातील सर्व गोष्टी मला सांगायला हव्यात असं स्वातीला वाटत होतं. परंतु आदित्य हा सर्व गोष्टी त्याच्याच मनात ठेवून होता. काही महिन्यांचा कालावधी निघून गेला तरी देखील आदित्यने स्वातीला पुण्यात घेऊन नेलं नाही. एक दिवस स्वातीने आदित्यकडे हट्ट केला की मी पुण्यात राहण्यासाठी येणार आहे, म्हणून ती त्याला सांगू लागली. आदित्य हा स्वातीला पुणे येथे घेऊन आला. पुणे येथे रेसिडेन्सीमध्ये राहण्यासाठी आलेल्या स्वातीला वाटत होतं की आता तरी आदित्य आपल्याला जवळ घेईल. पण आदित्य हा काही जवळ जायला तयार नव्हता. त्यामुळे स्वाती आणि आदित्य यांच्यामध्ये वाद होऊ लागले. "तुम्ही मला दूर का करता? मी तुमच्याकडे काही अपेक्षा केल्या नाहीत. फक्त माझ्याशी बोला, एवढीच माझी इच्छा आहे. तुमची अडचण काय आहे ते मला सांगा," अशी स्वाती बोलत होती. मात्र आदित्यने काही अडचण सांगितली नाही आणि 1.5 वर्षाचा कालावधी दोघांच्या लग्नाला झाला तरी देखील आदित्यने स्वातीला हात लावला नव्हता. आता गावाकडे मित्रांमध्ये लग्न होऊन 2 वर्ष होत आले, तरीही अजून आदित्यला मुलंबाळ नाही अशी चर्चा होऊ लागली. त्याबद्दल टोमणेही त्याला मारले जाऊ लागले. त्यावेळी आदित्यला आता घरात बाहेर तोंड देणे अवघड जाऊ लागलं. त्यावेळी आदित्यचा शुभम नावाचा 40 वर्षाचा मित्र होता. दोघे एकाच ठिकाणी कामाला होते. त्यामुळे शुभमबरोबर आदित्य हा सर्व अडचण सांगत होता आणि लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत जे काही झालं होतं त्याबद्दल आदित्यने शुभमला सर्व काही सांगितलं होतं. त्याला मुलंबाळ देखील होतं, परंतु मित्राच्या मदतीसाठी शुभम प्रत्येक वेळी धावून यायचा. आदित्याच्या घरी जी काही अडचण चालू आहे त्याबद्दल बोलायला सुरुवात केली त्यावेळी शुभम याने, "मी तुझ्या घरी येतो, मग त्यावर आपण काहीतरी मार्ग काढू," असं सांगितलं. सुट्टीच्या दिवशी शुभम हा आदित्याच्या घरी पोहोचला. त्यावेळी स्वातीनं शुभमला पाहिलं आणि शुभम आणि स्वातीची एक नजर झाली. त्यावेळी शुभम हा स्वातीकडे पाहून आनंदित झाला आणि स्वातीकडे एकटक नजरेनं पाहू लागला.
आदित्यनं शुभमला आज सोबत जेवण करू असं निमंत्रण दिलं. त्यामुळे स्वातीनं स्वयंपाक केला आणि रात्री सर्वांनी एकत्र जेवण केलं. त्यानंतर शुभम हा रात्रीच्या वेळेस निघून गेला आणि त्याच्यानंतर स्वातीनं आदित्यबरोबर भांडण करायला सुरुवात केली. घरी येताना चांगले मित्र घेऊन येत जा. तुमचा मित्र सारखा माझ्याकडे पाहत होता. त्याला घरी बायको नाही का? असा वाद दोघांचा सुरू झाला होता. त्यावेळी आदित्यनं काही दिवस तुला याच्याबरोबर झोपावे लागेल. तुझ्या मनातील सर्व काही इच्छा आहेत ते याच्याकडून पूर्ण करून घे. असं जेव्हा आदित्य स्वातीला बोलत होता त्यावेळी स्वाती मटकन खाली बसली. नवऱ्याने लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत काही केले नाही आणि आता मित्राबरोबर झोपायला लावतो. मग हा विचित्रपणा आदित्याच्या डोक्यात आला कसा, असा प्रश्न स्वातीला पडला. दुसऱ्या दिवशी स्वातीने आदित्यला काहीच बोलली नाही आणि आदित्य हा देखील काही न बोलता कंपनीमध्ये निघून गेला. दिवसभर स्वाती एकाच विचारात गुंतलेली होती. मी आयुष्यभर बिना शरीर संबंधाची राहील, पण असले उद्योग मी आयुष्यात कधीच करणार नाही, असा ती मनातल्या मास्क्स ठरवत होती. दुपारच्या वेळेला तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला आणि तो मेसेज पाठवला होता आदित्याचा मित्र शुभम याने. तुझ्या नवऱ्याची इच्छा आहे की त्याला मूल पाहिजे, त्यामुळे तुम्ही मला कधीकधी बोलवता ते सांगा, मी वेळ काढून येत जाईल. असा मेसेज वाचून स्वातीला पुन्हा धक्का बसला, कारण नवरा आदित्यन शुभमला सर्व काही सांगितलं होतं आणि आदित्य याचीच मुलंबाळ व्हावी अशी इच्छा होती. काही दिवस स्वाती आणि आदित्य यांच्यामध्ये वाद पेटत राहिला आणि इकडे शुभम मेसेजवर मेसेज करत होता. त्यावेळी आदित्यन, माझी इज्जत वाचवण्यासाठी तू होकार का देत नाहीस, स्वातीला आदित्य म्हणत होता. पण स्वातीनं स्पष्ट शब्दात नकार दिला. आता आदित्यला राग येऊ लागला. मी सांगतोय तरी स्वाती का ऐकत नाही, असं म्हणून तो स्वातीला मारहाण करू लागला. त्यावेळी स्वातीनं आदित्याचा अपमान केला. तुम्हाला काही जमले नाही, माझी कशामुळे बदनामी करता? अशी जेव्हा स्वाती बोलत होती त्यावेळी आदित्य रागानं लालबुंदा होऊ लागला. तू जर हे केलं नाही तर समाजामध्ये मला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, आदित्य स्वातीला बोलत होता. शेवटी स्वातीनं शेवटची वॉर्निंग दिली. यापुढे हा विषय माझ्याकडे काढू नका, अशी तंबी आदित्याला दिली. 2 दिवसाचा कालावधी निघून गेला तेव्हा आदित्य हा शुभमला रात्रीच्या सुमारास घरी येऊन आला. घरात प्रवेश करताच स्वातीनं शुभमसोबत पुन्हा भांडण करायला सुरुवात केली. त्यावेळी आदित्यनं स्वातीला धरलं आणि खाली पडलं. त्यावेळी मित्र हा स्वातीच्या जवळ गेला आणि तिच्या अंगावरून हात फिरवू लागला. त्यावेळी आदित्य हा डोळे झाकून गप्प बसला. काही वेळातच स्वातीने जोराचा झटका दिला आणि रूममध्ये जाऊन बसली. रूमचा दरवाजा आतमधून लावून घेतला. आता खूप झालं म्हणून स्वातीने दुसऱ्या दिवशी सडक पोलीस स्टेशन गाठलं आणि नवरा आदित्य व शुभम यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी पुढील तपास करत आहेत, परंतु ज्या पद्धतीने स्वातीबरोबर आदित्यने केलं ते अतिशय चुकीचं होतं. आपल्यामध्ये हिंमत नाही तर लग्नच करायला नको होतं, पण समाजाला दाखवण्यासाठी लग्न केलं आणि समाजामध्येच बदनामी झाली. स्वातीच्या बाबतीत जे काही घडलं ते इतर कोणाच्या बाबतीत घडू नये असे या माध्यमातून सांगायचं आहे. तुम्हाला काय वाटतं? नक्की कॉमेंट्स करा. धन्यवाद.